आपण पाहतोय संजय धिंडा ब्राह्मणगाव यांच्याकडनं गावदेवी कामन आणि चेतन बरफ यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. बघा उन्हाची उष्णता देखील जास्त जाणवायला लागलेली आहे खेळाडूंना देखील आणि प्रेक्षकांना देखील. प्रेक्षक मात्र बघा तिकडे आंब्याच्या झाडाखाली बसलेत, मस्त मनसोक्त आनंद घेत आहेत. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क हा झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. आदित्याने चांगली सुरुवात केली. तुषार न्यू बॅटर इन झालेला आहे. तुषार हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव. बघा 2 विकेट आतापर्यंत गमावल्या गेलेत. कुठल्या प्रकारे धाव ही धावफलकावरती लागलेली नाहीये. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ आणि कामन संघाला गावदेवी प्रसन्न होताना दिसते ते पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र चांगलं कनेक्शन झालंय. या चेंडूवरती 6 धावांची मोहर उठवलेली आहे. तुषार याने ठोकलाय षटकार. आता या षटकाराने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा पूलचा फटका, पूल पॉवरफुल झालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल झालाय 4 धावांकरता. इथे षटकार त्यानंतर चौकार म्हणजे शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 10 या आकड्यावरती. तन्मय आता बॉलिंग ट्रॅक वर येताना दिसतोय. बघा पहिले 4 चेंडू खूप चांगले टाकले होते आदित्य बरफ याने. मात्र त्यानंतर शेवटचे 2 चेंडू, जो चेंडूचा टप्पा होता तो त्याने चुकीचा ठेवला कदाचित आणि आपण पाहतोय चांगला प्रहार केला गेला. तुषार याने षटकार एक चौकार ठोकला, 10 धावा त्याने बनवल्या. आता तन्मय येतोय, तन्मय गोवारी, हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. तन्मयाने विकेट हॅट्रिक घेतली होती पहिल्या मॅच मध्ये. इथे देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू पहिला त्याने हाताला गेला. चेतन चेंडूपर्यंत पोहोचला. थ्रो बघा खूप चांगला झालेला आहे. यशरक्षक अरविंद बरफ यांच्या हातामध्ये हा चेंडू तिकडे विसावला गेला आणि आपण पाहतोय 11 धावा या धावफलकावरती आता लागल्या जात आहेत. पावलांमध्ये थोडासा चुकतोय तिकडे तन्मय. पुन्हा एकदा पावलांमध्ये चुकतोय. बघा पावलांमध्ये जर चुकलात तर नक्कीच कुठेतरी ओव्हरस्टेप ही होत असते, एक्स्ट्रा चेंडू हा मिळत असतो. रनवे जर तुमचा चुकला तर अपघात हा नक्कीच होत असतो. आणि पाहतोय 2 वेळेला आपण पाहतोय रनवे मध्ये थोडासा चुकतोय तन्मय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. बॉलिंग
करत असताना ही दुसरी षटक हाताळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. ते पाहतोय बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाहीये. एक सिंगल धाव दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. यानंतर यंगस्टार नागले आणि जय गणेश गवलीपाडा असा मॅच होणार आहे. इथे आपण पाहतोय तन्मय याचा हा चेंडू वाईट लेग इष्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ह्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 15 धावा. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आलाय तिकडे आणि काय घडलंय काय बिघडलंय पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय तर 4 धावांचा इशारा येतोय पंचांकडनं. राज उंबरसाडा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज जय गणेश गवलीवाडा संघ देखील न्यू जर्सी मध्ये पाहायला मिळतोय, व्हाईट अँड ब्लॅक. इथे आपण पाहतो या वेगवान चेंडू आहे तन्मय याचा. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. हा चौकार येतोय. धावसंख्या झालेल्या 19 धावा, 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे बघा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. दुसरं षटक हे कंप्लीट झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. कारल्याचे डोंगराला, कारल्याचे डोंगराला, कारल्याचे डोंगराला, कारल्याचे डोंगराला. चल नखमा एकविराईची दर्शनाला, चल नखमा एकविराईची दर्शनाला, चल नखमा एकविराईची दर्शनाला, चल नखमा एकविराईची दर्शनाला. दोन षटकं पूर्ण झालेत. पाहूया शेवटचं षटक आता कुठला गोलंदाज येतोय. चला घाई करायच्या विनंती असेल, जास्त वेळ खर्च करू नका, कारण उन्हाचा तडाखा देखील जास्त जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये. बघा खेळाडूंना विनंती असेल, आपण जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, लक्षात घ्या. उन्हाचा तडाखा जास्त असल्या कारणाने इथे पाहतोय मिस्टामिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे, मात्र काय घडलंय तर पाहूया. पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. पंचांनी सांगितलंय हा 4 आहे, चौकार आहे. चेतन याला पण पाहतोय, शेवटचा आणि अंतिम षटक हाताळतोय. इथे पुन्हा एकदा रनवे मध्ये चुकतोय चेतन. धावसंख्या झालेली आहे 23 धावा धावफलकावरती. चला यानंतर टॉस केला जाईल. कॅप्टनला विनंती आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे.
इथे आपण पाहतो या मिस्टामिंग झालाय. चेतन स्वतः चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि आता तुषार याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. तुषार हा बाद होतोय. आपण पाहतोय सन्माननीय गुरुनाजी दुमाडा यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे आणि त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नव्याने फलंदाज इन झालेला आहे. तेजस ते बघा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरावलेली आहे ती म्हणजे नागले या संघाची. बघा अगोदर या अगोदर 2.4 ओव्हरमध्ये त्यांनी 50 धावा बनवल्या होत्या. मात्र इथे जर बघितलं तर फक्त आणि फक्त 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईड बॉल इथे घोषित केला गेलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे येताना दिसतोय पंचांकडून. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेला. डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती 25 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. इथे बघा मिस्टॅमिंग झालेला आहे. राकेश तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. सचिन देखील पोहोचू शकलेला नाहीये. दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती 27. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या बॉल नंतर टॉस केला जाईल. बॅट्स एज लागले. चेंडू जातोय कव्हर मध्ये. शॉर्ट कव्हरला तिकडे चेंडू फील्ड केला जाईल. चला पाहूया काय घडलंय. तर फक्त एक सिंगल धाव असणार आहे. सिंगल व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. धावसंख्या 28. 29 धावांचं लक्ष. चला जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. एका बाजूने यंगस्टार तर एका बाजूने जय गणेश गौलीपाडा. जयेश मागेला आपण टॉस बॉक्सच्या दिशेने आपला जो कॅमेरा आहे तो फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करो. गुरुनाजी दुमाडा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला गवळीपाडा संघ पाहतोय आपण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यंगस्टर नागले. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेले आहेत. काटाचा कॉल आहे. छापा आलेला आहे. नाणेफेक जिंकलाय लोकेश यांनी. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत साहेबांनी. लोकेश टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कालपासून तुम्ही सामने पाहिले असतील. फिल्डिंग करताना किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल या ग्राउंडवरती? 40 पर्यंत. आणि नक्कीच या ग्राउंडवरती तुम्ही भरपूर सामने खेळले असतील. कसा अनुभव आहे या ग्राउंडचा? चांगला आहे. चांगला आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. तुम्ही टॉस हरलाय तर जर टॉस जिंकला असेल तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच. म्हणजे तुमचा मनासारखा निर्णय लागलेला आहे. बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारली जाईल तुमच्याकडून?
40 ते 50 धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि या एखाद्या ट्रॉफीवरती नाव खोडण्याचा प्रयत्न केला जाईल आजच्या दिवसामध्ये. हो नक्कीच. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलाय यंगस्टर नागले संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय गौरीपाडा संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये परत येऊया. एस डी जे. DJ Akash Remix. DJ Akash Remix. थँक्यू डीजे. चल नाण्याची एक बाजू पाहिली आपण. धावसंख्या पाहतो आपण 28 वर जाऊन पोहोचलाय. 29 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स नागले या संघाने. नाण्याची दुसरी बाजू आता पाहूया आपण. कामण संघ ते 29 धावा कंप्लीट करतायत का की त्या थोड्याशा महाग पडतायत कामण संघाला. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय सचिन आणि आदित्य. आणि बॉलिंग ट्रॅक होती गोलंदाज सज्ज असतील जयेश. जयेशचा पहिला बॉल. पहिला चेंडू पहिला पण खोलगट टप्प्यात चेंडू होता खोदून काढलाय. सर्व बॅटीने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय एक सिंगल येते. सिंगल पाहतो आपण संघाचं खातं ओपन होताना पाहतोय. अकाउंट ओपन होते यावेळेस पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाचं. पुढचा बॉल जयेश यांचा आदित्यसाठी. यावेळेस लोअर फुलटचा बॉल होता ड्राईव्ह केलाय ऑन साईड. आपण पाहतोय कार्पेटला रोल कर चेंडू जात आहे सरळ निघून 4 धावेसाठी. गॅप होता थोडासा छोटा तो गॅप भेदून काढले यावेळेस बॅटर आदित्य परब यांनी. चौकार. सप्पान पडेल कुशीत झलुर पुढचा बॉल जयेश यांच्यावर आक्रमण केलं. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतशः चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु बघा त्यांच्या आवाक्यापासून थोडासा दूर होता आणि ते 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा या 2 धावेशी धावफलक पाहतोय पण पुढे सर ते जाऊन पोहोचते. ते 7 या आकड्यावरती 7 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
7 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल जयेश यांचा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, तो बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. बघा सातत्याने डॉट चेंडू घ्यावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. इथून गावदेवी स्पोर्ट्स नागले या संघाला जहा सामना जिंकायचा असेल. व इथे अस्तित्वाची लढाई तुम्हाला लढवायची असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये तुमचं फिल्डिंगचं प्रदर्शन थोडंसं खाली होतं, परंतु बॅटिंगच्या जोरावरती तुम्ही सामना जिंकला होता. पण तो आता पुन्हा एकदा फिल्डिंग करायची आहे. यावेळेस लोअर फुल्टच बॉल होता, मस्त स्विंग झालाय. आदित्य बरफ यांचा पाठोपाठ सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय आणि आदित्य पाहतोय डगआउटच्या आशाला परतताना. विकेट डाऊन. तिसऱ्या पंचांकडे आपण वळतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय भीमरसाठी. तिसरे पंच पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. यस, फेअर डिलिव्हरी असेल. बघा थोडासा चेंडू पाहिला तर डीप पोहोच होता, त्याच कारणाचं पाहिलं तर फेअर डिलिव्हरी असेल. सुंदर झेल इथे कंप्लीट केला यष्टेंच्या मागे. आणि महत्वाचा खेळाडू जो डेंजर मॅन होता त्याला तंबूच्या आशाला पाठवलंय यावेळेस गोलंदाज जयेश धोडे यांनी. चांगलं षटक हाताळलंय. चेतन येतोय, न्यू बॅटर आपण चेतन बरफ येतोय. बॅटिंग मार्क होती चेतन यांना पाहतोय आपण आता जाताना. बघा धावसंख्या पाहतो म्हणजे 7 वर जाऊन 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. इथून महत्वाची विकेट सुद्धा आले, एक चौकार आले. त्याच्यानंतर पाहिलं तर विकेट मिळाले इकडे जयेश यांना. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार 4. आणि हा निर्णय सुद्धा पुन्हा एकदा पंचांनी रेफर केला. पंच तुमचा रेफर आहे का? यस, कारण बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावला आहे, पंचांचा रेफर केलाय. बघूया तिसऱ्या पंचांकडे वळूया भीमरसाठी. नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फसा, नांगून मैतर माझा फेअर डिलिव्हरी असेल. बघा चेंडू थोडासा डीप होत होता, त्याच कारणाचं पाहिलं तर फेअर बॉल असेल. पण तो चौकार आलाय. चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. या चौकाराची धावफलक पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचले. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर जमेची बाजू पाहिली तर 11 धावा लागलेल्या आहेत. 11, 1 आणि 1 म्हणजे हे एकचं समीकरण इकडे कंप्लीट झालंय. कारण बघा 11 धावा स्कोर कार्डवरती लागले. षटक संपते पहिलं आणि एक गडी इथे गारद झालाय गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाचं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर सतीश येतोय. मागच्या सामन्यामध्ये सतीशने अप्रतिम षटक हाताळलं होतं. तोच सतीश बॉलिंग ट्रॅक वर सज्ज. यावेळेस ते तर आर्मिस्टामिक स्ट्रोक आहे. बघा यष्टांच्या पाठीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्यांच्या आवाक्यापासून थोडासा दूर होता. एक सिंगल धाव येते, चोरटी धाव येते. या चोरटी धावाने तर धावफलक पाहतोय पण 12 वर जाऊन पोहोचते. सतीश भोवर यांना पाहतोय. सतीश भोवर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. बघा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सतीशने अप्रतिम कामगिरी केली होती. चांगली बॉलिंग लाईनचा वापर केला होता. त्याच्यानंतर अजून एक गोलंदाज आहे मात्र निशांत भोवर आहेत, जे मलिंगा स्टाईलनी बघू गोलंदाज करतायत. म्हणजे शेवटचा ओव्हरपर्यंत ही मॅच नक्कीच रंगताना पाहतील आपण. यावेळेस ऑफला कट केला, चेंडू जातोय सरळ 2 धावांसाठी. गली रिझन मध्ये हा फटका सजवला होता बॅटर सचिन यांनी. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स, 14 धावा.
चेतन यांनी हा चेंडू मारला होता. चेतन यांच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू येतोय. बघा सातत्याने जर तुम्ही डॉट चेंडू घेतले तर नक्कीच तुम्ही या मॅच मध्ये पकड बसवतील. आणि सातत्याने पाहिलं तर सतीश यांच्याकडून चांगली गोलंदाजी झालंय. पुढचा बॉल सतीश यांचा. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हँडसम षटकार 6. थँक्यू डीजे. समीकरण पाहतो आता 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. त्या षटकाने थोडंसं समीकरण बदल पाहते आपण. यावेळेचा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. बघा डॉट चेंडू आलाय. बघा सातत्याने आता 5वा चेंडू हा पाहिला तर डॉट आलाय. इथून मॅच अजून सुद्धा पाहिलं तर थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहतील आपण. हा शेवटचा बॉल निर्णायक असेल. शेवटच्या बॉलवरती हा डॉट जर आला तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये तुझी चुरस पाहायला मिळेल या मॅच मध्ये. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ डी झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. 2 धावेसाठी. चला चेंडू पुरवायचा आहे. यस षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल 7 धावा. इथून कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल या शेवटचा षटक हाताळण्यासाठी आपण पाहूया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया. ती पोरी सहबेस लांब लांब केसती सहबेस. ती पोरी दिसहबेस लांब लांब केसती नाच हबेस. होती ती पोरी दिसहबेस लांब लांब केसती नाच हबेस. यो यो पोऱ्या मेला पक्का बनेल मग मग येन मला डोला मारी तो. यो यो पोऱ्या मेला पक्का बनेल मग मग येन मला डोला मारी तो. नितेश येतोय. नितेश परेड येतोय. बघा निशांत त्यांना थोडंसं थांबवलं जाते. नितेश यांना बोलवलं जाते बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. नितेश पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एका टप्प्याने चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल येतोय. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवरती. इथून आता पाहिलं तर 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. मॅच बनवायची असेल तर इथून डॉट आणि विकेटच्या मागे जावं लागेल गावदेवी स्पोर्ट्स नागले या संघाला. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढला. चेंडू जातोय सरळ कव्हर आणि पॉईंटच्या मधून सरळ गॅप मध्ये. बघा तिकडे थोडंसं आउटफील्ड खराब आहे. त्याच कारण 2 धावा इथे कंप्लीट होतात. त्या बॉल टू बॉल इक्वेशन येऊन पोहोचलेलं आहे. तर 4 बॉल 4 ची आवश्यकता आहे. इथून सुद्धा मॅच अजून सुद्धा बनवू शकते. इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू टाकावे लागतील गोलंदाज नितेश परेड यांना. स्वतःवरती आत्मविश्वास बाळगावा लागेल आणि स्वतःवरती विश्वास आणि संघावरती विश्वास ठेवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय आपण पाहतोय. पण गली रिझन मध्ये चेंडू जातोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेला होता. ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. इथून मॅच थोडीशी गरम झालेली आहे कारण इथून जिंकायचं असेल गावदेवी स्पोर्ट्स नागले संघाला तर आता इथून डॉट चेंडू टाकावा लागेल. हे 2 चेंडू निर्णायक असतील. आता इक्वेशन पाहतोय आपण 3 बॉलमध्ये 3 ची आवश्यकता आहे. इथून जर 2 चेंडू जर डॉट आले तर कुठेतरी मॅच त्यांच्या बाजूने झुकताना पाहतील.
पुढचा बॉल नितेशांचा. यावेळेस बघा भीमर हाताळलाय आणि चेंडू जातोय डी झोन मध्ये आणि सामना इथे जिंकतोय गावदोळी स्पोर्ट्स कामण हा संघ. हाडलं का नागले संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच गावदोळी स्पोर्ट्स कामण हा संघ. जसा उंबराचे झाडाचा टाल तसा तूच पोरी माझा गमाल. पोरी येशील का तर पानाचा वालू